हॅलो गायजानू. तर भरपूर लेक्चर ऐकलं आहे मी कुणालकडनं सकाळपासून, काल रात्री पण, आणि मला रात्रभर झोपच लागत नव्हती आणि माझे पाय वगैरे खूप दुखायला लागले होते. आता मी गोळ्या वगैरे घेते, सगळं व्यवस्थित आहे. पण जरी मी अशी व्यवस्थित दिसले ना तरी संध्याकाळ झाल्यानंतर काहीतरी होतं. ते काहीतरी वेगळंच आहे ते टायफॉईड वगैरे मलेरियाचं. पण संध्याकाळ झाली की त्यांना काहीतरी अरे संध्याकाळ झाली असं काहीतरी कळतं. तर ते हे प्रॉब्लेम देत आहे. पण ठीक आहे. आता मी कुणाला म्हटलं की मी आर्यकला प्रॉमिस केलं होतं की एक रील मी करेन रक्षाबंधनचं म्हणून, आणि तो येणार होता. आता मला माहीत नव्हतं की मी आजारी पडेन किंवा काय, आणि मी असा शब्द दिला होता शांतनूला 1 महिन्यापूर्वी. त्यालाही मी जवळपास 2-3 आठवड्यापूर्वी शब्द दिला होता की आपण करू म्हणून. तो माझा प्रॉब्लेम काय माहिती आहे, मी जर एखाद्याला शब्द दिला तर मग दिला, मग मी त्याच्यात आजारी असले तरी सुद्धा मी नाही बाबा, मी शब्द दिलेला आता मला बॅकआउट नाही करता येत. मला तो माझा प्रॉब्लेम आहे. म्हणून मी जेव्हा जेव्हा कधी कोणाला सांगते ना की बघू, मी कळवते, त्याला समजून जायचं की ते थोडंसं 50-50 आहे. पण जर मी सांगितलं की हो मी करणार, मी येते, मी चालेल हे करूया, तर मग मला कठीण होऊन जातं की मी त्याच्यावरनं मागे अजिबात येत नाही. तर मी कुणाला म्हटलं की आर्यकला मी सांगितलं होतं आणि तो म्हणाला होता की आज शूट करूया. तर तो पुण्याहून येतो आहे एक रील शूट करण्यासाठी. तर मग कुणाला माझ्याकडे असा बघायला लागला, अगं तुला काही कळतंय का? म्हटलं अरे मला सगळं कळतंय, पण काय ना की मी समोरच्याला सांगितलेलं आहे. आणि आता तुम्ही मला बघितलं असेल, मी कधीच कोणासोबत कोलॅब्स केले नाही आहेत किंवा कधी कुठच्याही क्रिएटर्सच्या ग्रुपमध्ये मी कधीच नव्हते, किंवा असं फिरायला गेलो आहे बाबा, खूप सारे क्रिएटर्स आहेत सोबत, खूप साऱ्या क्रिएटर्ससोबत कोलॅब्समध्ये काहीतरी डान्स केलेत, रील केलेत, मजेशीर कधीच मी केलेलं नाही आहे. हा माझा जो आहे ना प्रवास, हा माझा एकट्याचाच प्रवास होता. डीपी दादा आणि मी आम्ही जोडले गेलो ह्याच्यामध्ये बिग बॉसमध्ये. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत थोडंसं ते झालं. नाही तर असे काही कोण क्रिएटर्स माझ्यासोबत आहेत किंवा ते मला खूप सपोर्ट करतायत, मला काही सांगतायत, असं कधी झालेलंच नाही आहे. पण मी ज्यांना बोलते ना की ह्या ठिकाणी मी असणार, त्या ठिकाणी मी नेहमी उपस्थित असते त्या सगळ्यांसाठी. आणि त्यामुळेच मी आता त्याला जर मी म्हटलं होतं की म्हणजे त्याने मला मेसेज केला होता की आपण रक्षाबंधनचं एक कोलॅब करूया, आणि मी त्याला म्हटलं की ठीक आहे करूया, काही प्रॉब्लेम नाही. तर मग ते मी त्याला बोलले. त्याच्यामुळे आता तो येईल पुण्यावरनं, आणि मी कुणाला म्हटलं की मी फक्त मला करू दे, अर्धा पाऊण तासात मी ते आटपेन, त्याच्यानंतर मी परत आराम करेन. तर तो 2-3 वाजता वगैरे आर्य येईल. त्यानंतर आम्ही ते रील बनवून, त्याला काहीतरी रक्षाबंधनचा त्याचा एक कन्सेप्ट होता, तर मी म्हटलं करू. आता कुणाल गेला होता तिथे घरी. आत्ताच त्याचा मला फोन आला की प्लीज तूच ये आणि प्लीज हे सगळं जरा तूच बघ. त्याच्यामुळे आता मी सामान घेऊन जाते, खाली ठेवते. त्याच्यानंतर मी त्या घरी जाते, ते इंटिरियरचं सगळं काय ते बघते, आणि मग मी स्टुडिओला जाते. तिथे मी जेवणार, आर्य केल्यानंतर मी ते रील बनवणार, आणि त्याच्यानंतर मी आराम करणार, झोपणार मी तिथेच स्टुडिओमध्ये. काल आम्ही ना म्हणजे अलिबागच्या गणपतीचं सगळं शॉपिंग केलं आहे. अजून माझ्या इकडचं म्हणजे देवबागच्या गणपतीचं शॉपिंग बाकी आहे. आता ते सुद्धा जाऊन मला करायचं आहे. तर मी ठरवलं होतं मी गुरुवारी जाईन, पण आता कुणाला काही मला गुरुवारी काही हलू देणार नाही आहे. म्हणजे आता ते जाईल सोमवारवरती परत. सो ती शॉपिंग बाकी आहे अजून. इधर तक ले ले 20 नहीं 24 दो 24 हाँ 2 फीट 2 फीट ना मतलब 24 है 24 इंच चलो मितवा. आज सकाळी माझ्या नवऱ्याने डाळिंब सोलून ठेवलं माझ्यासाठी. आज पहिल्यांदा आयुष्यात मला या माणसाने उठवलं नाही, आणि मी 10:30-11:45 उठले ना, पण मी झोपले पण लेट, मला झोपच येत नव्हती. पण आज उठवलं नाही त्याने. झोप येत नव्हती म्हणजे काय केलंस दुसरं? हा, मला पण झोप नाही दिलं. मी झोप येत नव्हती, मला कळतच नव्हतं. सर्दीसारखं होतंय, हे होतंय, पाय दुखतायत, सगळं असं विचित्रच होतं आयुष्य रात्री. हा, त्याच्यात पण चिडतच होतास माझ्यावर. काय चिडचिडच करत होता. तुला विचारलं पाणी घेतलंय संकेता? मी हो म्हणून सांगितलं, कारण हो सांगितलं. आणि तुझं टम्बलर होतं तिकडं मला बाहेर दिसला, होता. मी तो आणून दिला रात्री तुला. मला ताकदच नव्हती काय करायची, उठायची. मी याला सांगितलं हो आहे माझ्या बाजूलाच पाणी आहे, म्हणून पाणी नव्हतं माझ्या बाजूला. टाइमपास. पण मी ठीक आहे, मी दिवसभर ठीक आहे, संध्याकाळ फक्त माझी प्रॉब्लेमॅटिक आहे सध्या. आवाज असतो आणि मग हे असे ऑर्डर्स वगैरे आम्ही डिस्पॅच करतो. हे सगळं नेव्हर एंडिंग प्रोडक्ट्स. कधी मरण नाही आहे सगळ्या गोष्टी. फूड, त्याच्यानंतर कपडे,
याला कधीच स्मरण नसतं. त्यांचा एक बाहेर फोटो घेऊया आपण सगळ्यांचा. पुरणपोळी पुरणपोळी गावाची रात्री थोडस का बुडवण्यापुरतच वापर. येस. तुला हवी आहे का? मला दूध नको, अर्धी दे, अर्धी मला दे. ही पुरणपोळी आहे ना, ह्याच्या आतमध्ये गुठळ्या आहेत पुरणाच्या. बघ ना, हे इथून हा सगळा मैदाच आहे. हे बघ का, हे बघ अख्खे, हे बघ गुठळे आहे. पूर्णाच्या झाल्या असतील त्या. पण असं कसं होऊ शकतं पुरणपोळीमध्ये? ही मशीनवरची आहे वाटतं यांची ना, मशीनवरची. कारण आतमध्ये गुठळे आहेत, बाहेरून फक्त ही प्लास्टिक असल्यासारखं हे आहे. हे काय कुणाल, काय बोलायचं आहे तुला? बिचारी आहे रे माझी बायको. मला आता वेगवेगळं काय काय खावंसं वाटतंय. मग टायफॉइडचे डोळे लागले तसं वाटतं मला. गप जरा. मग मला पुरणपोळी खावीशी वाटली, ती फालतूच नाही आली. पण ना मला असं हलकं जेवण जेवायचंय. मी असा अर्धवट आराम केलाय, पण आता मला अजून काही काही खावंसं वाटतंय. काय देशील? दाल खिचडी. मला मस्त वरण भात, वालीची भाजी, आणि मला आज ना नारळाचं दूध आणि भात ते खावंसं वाटतंय. त्याच्यानंतर मला नारळी भात खावंसं वाटतंय. नारळी पौर्णिमा येते तर आठवलं मला बरंच काही खावंचं आहे. मला भूक लागते जाम. चिडणं दिसत असेल इथे येऊन बघा काय इरिटेट करते. काय बोललास? काय रे, हिम्मत असेल तर समोर बोल ना. काय रे, हिम्मत नाही? हा, हिम्मत आहे काय? समोर बोल ना. तिकडे जाऊन काय खुसूर पुसूर बायकांसारखं बोलायचं किचन मध्ये जाऊन? हा, एक दिवस नाही येईल घरी, समज त्रास देते. सगळे त्रास देतात. गणपती येतात त्याच्यामुळे माका बरा जाऊचा लागताला. मी पेज खाते, पेज. सध्या असं बोला, सध्या मी फार सात्विक जेवते आणि आता मी झोपणार आहे. दुपार झाली तर असं काही फार प्रोडक्टिव्ह आम्ही 2 दिवसात काही करत नाही आहोत. थोडासा आराम. हा, लाल मटाची भाजी आणि भाकरी खायची आज. तर मी जो काल डेकोरेशनचा गणपतीचा शॉपिंगचा ब्लॉग पोस्ट केला होता तो एकदम डिटेल पोस्ट केला नव्हता. पण आम्ही बेसिक जे जे काय खरेदी केलं ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. पण मी फक्त एकाच ठिकाणचं घेतलं. म्हणजे आम्ही अलिबागसाठी जेवढ्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या खरेदी केल्या. त्यात पण थोड्याफार गोष्टी राहिल्या ज्या होतील लवकरच, आणि बाकीचं जे काही आहे ते करायचं अजूनही बाकी आहे. झालं असं की मला एक थोडं संध्याकाळनंतर असं थोडा विकनेस जाणवत होता. पण मी असं म्हणत होते की नाही, कदाचित खूपच फिरतोय की काय आम्ही, त्याच्यामुळे होत असेल. मला खूप डिहायड्रेट व्हायला होत होतं. मग मी पाणी भरपूर पित होते. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना नंतर मग कळलं, जेव्हा टायफॉइड डिटेक्ट झाला आहे त्याच्यानंतर मग आम्ही, आणि माझं डोकंही फार चालत नव्हतं की मी असं ठरवलेलं की एकाच वेळेला जाऊन मी दोन्हीकडच्या गणपतीचं खरेदी करेन. पण ते नाही चाललं तेवढं डोकं. त्यामुळे मी विचार केला की एका वेळेला एकाच पूर्ण करूया. मग मी आणि वहिनीने आम्ही अलिबागची जी काही शॉपिंग आहे ती पूर्ण करून घेतली. आता मी खरं तर जाणार होते उद्या, गुरुवारी जाणार होते मी हे करण्यासाठी, बाकीची शॉपिंग करण्यासाठी. पण आता उद्या काही मला जाता येईल असं वाटत नाही आहे. आणि मी खूप लेट उठते सकाळी, खूपच झोप येते आहे, खूपच आराम होतो आहे आता माझा. तर तो करून घेते, काय करणार. आणि राखी अजून मी घेतलेली नाही आहे. मी काहीच नाही घेतलं आहे. माझी ना काही खरेदी आहे, ना काय आहे, ना काय. सो त्या सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत. पण ठीक आहे, आत्ता जरा लवकर बरी होते म्हणजे पुढच्या गोष्टी नीट मला व्यवस्थित मॅनेज करता येतील. कारण गणपतीत खूप धावपळ आहे माझी. टीपी दादांची पण राखी पाठवायची आहे, पण मला कळत नाही की गायबच आहेत ते, ना त्यांचा फोन लागत आहे ना काय लागत आहे. तरी मी आता राखी पाठवून, आता एका दिवसात राखी कशी पोहोचणार हेच मला कळत नाही. म्हणजे आज तरी मला ती घेतली पाहिजे राखी, तर मी उद्या पाठवू शकते, तर ती परवा कुठेतरी पोहोचेल. पण आता बघू ते मी कसं काय मॅनेज करते सगळ्या गोष्टी. कुणाला ऐकला पाहिजे ना मला राखी घेण्यासाठी बाहेर पडायला, तर जायलाच मिळत नाही आहे मला कुठे. बघू,
प्रयत्न करून बघते एक सगळं रेकॉर्ड करून ठेवणार फा म्युझिक देतोय बरोबर ते वाजतो फा जे हाल करतोयस ना. काय बोलतेस मला बोलतेस की मला बाहेर खायला घेऊन चल. बाहेर खायला घेऊन चल नाही बोलले. मग इथे खायला घातलंच तरी काय प्रॉब्लेम. बाहेरून आणून इथं दे ती बोलते. अरे मला थोडस काहीतरी दे असं जरा काय असं वालं खाणं चटपटी. सांगितलंय मला 15 दिवस तेल कमी नॉनव्हेज नाही. नॉनव्हेज नको मला नाही फरक पडत. श्रावणच धर ना मग त्याच्यापेक्षा. आता धर म्हणजे कधी होयो तेव्हा धराचा. सुरुवाती काय धरू नाही आता धर श्रावण. मी नाही खात मला नॉनव्हेजची एवढी काही हे नाही आहे. मी काय म्हटलं मला असं मस्त काहीतरी कॉफी असं काहीतरी हॉट चॉकलेट वगैरे प्यायला लागेल. हॉट चॉकलेट पण नाही मिळणार. अच्छा म्हणजे मग काय कावचं असतं. तुला फक्त कॉफी पिऊच शकत नाही आता. मग काय करू शकते मी. पेज डाळ खिचडी डाळ भात पालेभाजी अजून फ्रुट्स बाकी काय नाही. मग फ्रूट तरी दे आता. तुला फ्रूट मागवतो चल. फ्रुट्स मागवतो. पण ते मी एवढे आणलेले ते कुठे आहेत सगळे. घरी त्याच्यात संत्री होती काय सुंदर थायलंडची ती कुठे आहेत. थायलंडची मुंबईत संत्री. अरे त्यांनी सांगितली आता आपला काय काही तुला करू. येडे पण ती बनवतो. गोड होती मस्त होती ती कुठे आहेत ती. काय रे अनिकेतला आयटी पाठवलंस. पाठवलं. याची काय तिला सांगायला पाहिजे पाठवले. लोकांशी बोललोच नाही आपल्या दोस्तांशी बरेच दिवस. बोल दे ना काहीतरी खायला. केक नाही जड असतं. टायफॉइड मध्ये काय काय खायचंय ते लोकांना विचार मग ते सांगतील. हो लोकांना विचारू म्हणजे ते रात्री 9 वाजता सांगतील. पोटात माझ्या भूक आता त्यांनी 9 वाजता कमेंट तुला केल्यानंतर मला जेवढं माहितीये तेवढंच देणार. मी तुला फ्रुट्स देऊ शकतो. मी तुला डाळ खिचडी देऊ शकतो. मी तुला पेस्ट बनवून देऊ शकतो. मी तुला बाकी काही देऊ शकत नाही. केक नाही देऊ शकत. कॉफी नाही देऊ शकत. मी तुला पाणीपुरी शेवपुरी असलं काहीच देऊ शकत नाही. कुणाल चल ना. तू माझी कामाचा बट्ट्या बोळ करणार आहेस सगळं. राखी घ्यायला. हा राखी घ्यायला चल. तो ने ना मला तिकडे जाऊन बसलो. ने ना मला इथं बसलो. अंकिता तापात बाहेर पडायचं नसतं. राखी घ्यायला फक्त तुला सांगते. कळलं मी घरून तुला इथं का नव्हतं आणत. का कारण मी तुला त्रास देणार. मला न्यायला लावणार तू बाहेर. इकडे जाऊ चल. अरे पण मला घरी आता गप्प झोपली कधीपासून असतीस. मला भूक लागली रे. तुझ्या पायाना पहिले तू हे होतीस काय काय कोणती भिंगरी. भिंगरी तुझ्या नाही तर तू स्केटिंगचे शूज होतीस काय. कंटिन्यू थांबतच नाही रे. राखी घ्यायची. अरे एक दोरा बरी बांध असते ना. नॉर्मल साधा. शपथ काय प्रवचन देईल रे. पीएनजी मधलं राखे कशाला पाहिजे. पीएनजी मधलं मला ते आवडल्यात या चांदीची. वर्षी. मला ते आवडल्यात या वर्षी तर मला ते घ्यायच्या होत्या चल रे. बाबा काय मी 2 दिवस जरा सांग आता माझं खरं सांगू तर माझं डोकं फाटतंय. दुखतंय ना. प्रचंड पाठवूच फाटतंय. शकत नाही तुला. घेऊन जाऊच शकत नाही. प्रचंड म्हणजे प्रचंड फाटतंय माझं डोकं. दुखतंय ना. मग तरी पण कशी काय बोलतेस. पण राखी घेणार कधी मी. मी इथून तुला घेऊन येतो दुकानातून. या नको आहेत त्या राख्या कलर वाल्या. मला फक्त प्लीज राखी घ्यायला घेऊन चल. मी काय नाही मागणार तुझ्याकडे. बघा म्हणजे मी मागू शकते काय काय पण असं काय नाही मागणार म्हणजे काय. मी अशा काय अवतार ती काय राखी घेऊन यायचंय फक्त. तिथे काय रक्षाबंधन नाही करायचं आपल्याला अशा अवतारात. प्लीज मला घेऊन चल. मला राखी घ्यायची आहे प्लीज. परवा रक्षाबंधन आहे. फक्त राखी घेते आणि येते गप. इकडे तिकडे अजिबात बघणार नाही. काय नाही मागणार तुझ्याकडे मी. गप मिळमिळी डाळ भात आणि फिकी पेज बीज तसलं खाईन. पाणी किती पिलं सकाळपासून अर्धा खरं सांग. लिटर. कसं जमणार. अर्धा लिटर नाही थोडस जास्त 1 लिटर झालं असेल. पिते मध्ये मध्ये बघ. उगाच घेतलाय टमलर विमलर असं वाटायला लागलं. राखीसाठी घेऊन डीपी दादांची पाठवून देते. सगळ्यांचे पाठवते. गप बसते नाही कुठे. उद्याचं कॅन्सल केलं मी कुणाल. उद्याचं कॅन्सल केलंच म्हणजे काय.
तुला पाठवणारच नाही. तुला आज इथे घेऊन आलो ना स्टुडिओत, ती मोठी चुकी केली मी, सगळ्यात मोठी चुकी माझी. पण घरी बसून मी वेडी झाले असते. झोपली असतीस जरा. झोपले असते ते, झोप नाही लागली मला. झोप नाही लागली. आता परत नाही तुला आणणार, हे शेवटचं. पण मग निदान त्या घरात खायला काहीतरी ठेव ना. खायला मग काहीच नाही रे घरात. फ्रुट्स होते. फळा खूप माकड असतंय का, मी किती फळा खाऊ. आजारी आहेस तू, मोठा तीर नाही मारून आली. हे बघ, मला स्वतःला माहितीये मी आजारी आहे, सगळं माहितीये, पण व्हरायटी ऑफ फूड्स काहीतरी पाहिजे ना घरात खाण्यासाठी. हिला घेऊन जा जरा 4-5 दिवस घरी लोकांनी, आणि हिला खायला घाला काय काय पाहिजे ते. आणि मला नेमकं आताच काय काय भारी भारी खावंच वाटतंय. बघ आता आंबे गिळले मी, काय दिसलं सांग मला. आता प्रयत्नानंतर साहेब रेडी झालेत. जाऊन येते पटकन, राखी घेऊन येते, बाकी काय करणार नाही मी आज. आमच्या शॉपवरती सामान ठेवायचं होतं, ते ठेवून घेतलं मी, आणि आता आम्ही बाकीचं क्रेट घेऊन चाललो. शिव्या पडला, इंटेरियर क्लीन केलं, मी सामान ठेवून घेते. जाऊ दे, म्हणून शिव्या. आमच्या शॉपला व्हिजिट करा गाईज. लग्नाच्या आधी तर खूप बोललो होतास, पण लग्न झाल्यानंतर मला नेलंयस, डेटवरती नेलंयस, कुठे असं गेलोय का आपण? कुठेतरी काहीतरी मीटिंगला जातो, शॉपिंगला जातो, तेव्हा आपण कुणाला असं डेटवरती जातो, पण असं स्पेशल चल आज आपण फक्त जायचं, आज आपण फक्त बाबा तुला हवं ते खायला नेतो किंवा हे देतो. आपण लग्नाच्या आधी खूप ठिकाणी गेलोय कुणाल, प्लीज तू आता न्यायचंच सोडलंस. शक्यच नाही, किती वेळा नेतो तुला, तुम्हाला कामं नाही ठेवायची मागे पुढे. मूवीला नाही, मूवीला तर तुम्हाला आज पण नेत होतस, मी नको म्हटलं. मग हे बोल ना, मी आज नको म्हटलं तुला मूवीला कुणाल. मी राखी घ्यायला फक्त हट्ट केला की चल माझ्यासोबत, कारण मला ते सगळं करून सगळ्यांच्या राख्या पाठवू देत. एका दिवसात कशा पोचवायच्या तेच आता मला टेन्शन आलंय. तर डीपी तर गायब जरा बघ, त्यांना फोन कर. राख्या काय मिळतच नाही, हवं सगळं झगरमगर राख्या आहेत नुसत्या. मला घ्यायचे होते यावर्षी, नेमकी आत्ताच आजारी पडले. गेली असते नाही तर सारसार नवऱ्याला तर एवढ्याच रेडियस मध्ये फिरायचं कसं झालंय मला. तोंड बघ पहिले, तोंड बघ. बाहेर फिरायचं नसतं, बाहेरचे अजून इन्फेक्शन अंगाला लागतात. आता चल मला ते एक लास्ट बघते, नाही तर मग सोड, पुढच्या वर्षी करेन. ते पण घेतली आहे ना? ओके, मिळाली. या थँक्यू थँक्यू. आता नाही काय मागणार, भूक लागली आहे पण काय नाही मागणार. सिलेक्ट करतो अरे खूप लहान मुलांसारख्या होत्या, मग मोठ्यांच्या अशा सिलेक्ट करून करून काढल्या, मस्त घेतल्या मनासारख्या सगळ्यांना. चला गप्प येऊन हे एवढं जेवायला लागतंय जागरीत. हा एवढा जर काय फिरवलास तेवढ्या याचा काही नाही. तुला वाटतं म्हणजे बाहेर जसं मिळतात रस्त्यावर वगैरे तसं नाही कुणाल, खरंच तसं आहे. कुणाल प्लीज डिसेंट राखी. तुझा नवरा कधीच खोटं बोलत नाही. बस त्याच्यापेक्षा पण फुला बिलांची जुन्या पद्धतीची राखी बांधणं ती बायची मस्त मोठी मोठी, पुढच्या वर्षी घेते. जुन्या पद्धती विसरू नकोस. जुनी पद्धतीची फुलं. गोंड्यावाली घे. पुढच्या वेळेस सगळ्यांचे दादा बिदाचे सगळ्यांच्या हातात गोंडा. मी जसाच तसे वागणार. तू भाव खातोय जास्त. माझा बायको आजारी आहे बघायला आलात. मग आले ना आता. माझा बायको आजारी आली बघायला. ती ऋतुजा पण इकडे होती, आली बघायला. तुझ्या बायकोलाच बघायला आले आता हो. जेवायला आलीस, भाजी नाही आलीस की काय? भाजी नाही भाजी नाही आली ना तुला. मग ते खारातला आंबा न्यायला आले. मग माझी बायको आजारी आहे. माझा बायको अरे तू असताना आम्हाला टेन्शनच नाही. हो तुझ्या हे कारण नको आम्हाला. मी तिथे जेव्हा मेसेज सोनू आले बघायला. नाही, जेव्हा मेसेज केला गाईज मला टायफॉइड झाला, तेव्हाच मी म्हटलं टेन्शन घ्यायची काही गरजच नाही. कुणाल भगत आहे भाई, विषय आहे काय? तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? हे बोलत नाही, आपल्याला नाही जमत. फ्रायडे पासून बोलत नाही तो माझ्याशी. फाट्यावर मला मारला, संपला विषय. मी फाट्यावर मारलंच नाही दादा तुला. फाट्यावर नाही मारला अंकिता त्या दिवशी आपण घरी गेलेलो, हे घेऊन देऊन आलो मी. नाही
तू सुरुवात केलीस उगीच टाइमपास उगाच. करतो कारण हा? हा, डोळे आणि नको आता टाइमपास करतोयस तू. डोळे नको मारू. फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे 6 दिवस प्राजक्ता झाले. परत येते म्हणते वेनसडे नसतं. वेन्सडे 6 दिवस झाले. काय उपयोग तुला इंग्लिश मीडियम ला घालून. जरा इथे जरा इमोशनल गोष्ट चालू आहे. अरे तू गप ना. वेनसडे 6 दिवस तर माझ्याशी बोलला नाहीस दादा. दादा मी एवढं आले ते थकून. आंबे घे आणि जा. असं बोलणार तू. मला चर्चाच नाही करायची, मी त्या दिवशीच बोललो तेव्हा केलाच जास्त फोन. आता आते होत आहे. अति भीती काय तुला मध्येच काहीतरी होतं. मध्ये मला नसतं, ते मध्ये असतं. दादा तू मला 6 दिवस माझ्याशी बोलला नाहीस. त्याला जरा सॅड म्युझिक दे. साइड म्युझिक नसतं. सॅड म्युझिक बोल. हा. दादा तू 6 दिवस माझ्याशी बोलला नाहीस. दादा सॅड बोलले. परत बोल. दादा तू 6 दिवस माझ्याशी बोलला नाहीस. आता मी बोलत नाही. मस्त वाटतंय. 6 दिवस मी तुझ्याशी बोललो नाही. दादा तू बोलणार आहेस की नाही. नाही. पॉडकास्ट आहे तिचा आता पुढच्या सोमवारी. मी नाही मी घेत. नाहीये रविवारी. मी घेणार पण नाही. मी आता डेट माझ्या सोमवारी आहे मी. नाही नाही तू नाही, तुझं डेट माझ्या खाली नाही येत आता सध्या. खाली सध्या नाही. भरले. वरती ठेवलेत मी सगळं. जा, मला आता काम करायचं बंद कर, चल. अरे जास्त तू भावना बोल नाही. ना माझ्याशी. मी काय बोलत पानसटगिरी नाहीये. चाललीये. माझं मी जेव्हा बोललो होतो तुला तेव्हा काय कॉल केलास? मग दीदीशी कशाला बोलतोयस. दीदीचा काय बरं संबंधच नव्हता चिकन बिकन तेव्हा. खात होतास. बघितलं मी असं नाम नाम करत चिकन बिकन खात होतास. तिच्याशी कधी? बरा बोलतोयस. तिच्याशी बोलतोय कारण तिचं काय माझ्याशी हे नव्हतं काय काय वाकडं. मग माझं काय वाकडं तुला त्या केलं मी? दिवशी मी घेऊन आलो हे पाण्याचा जार, आणि तेव्हा लिफ्ट मध्ये काय केलंस. काय? सांग लिफ्ट मध्ये काय केलं. काय केलं? म्हटलं दादा इथं हे घेऊन जा चल असं बोललास. असं नव्हतं बोललो. हे काय बोललो तुला, पूर्ण व्यवस्थित वाक्य सांग. हे घेऊन जा चल बोललास. हे हे घेऊन घेऊन जा जा. हो, आणि खाली येऊन गाडीत मला बोलला प्राजक्ताला उगीच नाही हे करून आलोय आणि हा. तिला फोन कर असंही हा, बोललेलंस. झालं मला बोललेलं. माहित होतं तू मुद्दामून मग तो करतोय. मुद्दामून मी जर करतोय तर मुद्दामून करत उगाच चुका नको हा, काढ. उगाच चुका नको मुद्दामून काढ. करत Please. असताना जरा फोन बिन करायचा बाबा, दादा काय केला ना मी झालं, फोन. काय चिडलास. मी दीदीला फोन करायला सांगितलं ना. दीदी सांगितलं ना. दीदी काय तुझं हे नाही दीदीवर पण चिडलास बोललास ना म्हणून दीदीला फोन करायला तू सांगितलं. घातलंस ते गळ्यात तेच आहे. नाही. मग ते काय पूजन लावलंय. Very first हे भास्कर salary जा जा. से है. दादा बोलणार हे आहेस बघ की मला काम नाही. करायचं आहे अंकिता, मला जायचंय परत 9चा बोलणार माझं आहेस सेशन की? आहे. बोलीन जा. सेशन आता कसं सध्या नाही. पुलचं? हा, ते जा, आता सध्या important नाही. आहे. हो ते ते इम्पॉर्टंट आहे. important चल आहे. चल हा? चल चल ते चल important चल. आहे. असंच बोललेलं मला. हे घेऊन जा चल असं. असं नव्हतं बोललो. हे तुला रे ठेवलं गप्पा बस, आणि आलो कॅमेरा आणि समोर बंद साधं होताना चुकून मी हसलो जरासा. मला वाटलं हिने बघितला काय, तर बोललो ना बघितलं ना. बघितलेलं म्हणून मी तुला seriously मला राग घेतलंच यायचा होता नाही. पण जास्त कंट्रोलच नाही करू. असा समजा हे जर तुम्हाला समजत नाही तुम्हाला दाखवतो बरोबर, असं काहीतरी बोललो आणि असं आतमध्ये आलो आणि बंद होताना मला हसायला आला. तुझ्या गोष्टीला जास्त seriously नाही घेतलं की तू मस्करी करतो माहित होतं मला. अति एवढं 6 दिवस न बोलण्यासारखं काही झालं नाही. लांडगा आला रे, आला होईल ना एक दिवस. गप्प बस. झालंय माझं लांडगा आला. बांधलेलात ना जोरात. झालं. कधी तिला वाटत होतं तू तिच्याशी प्रेमाने बोलशील पण तू पण तनतनलेलास मांडगावला. लांडगा वाघ तिकडे भडकला. मला कुत्री मांजर अशीच सॉरी सर तू नाही. दादा, आता मी डायरेक्ट तुला पुढच्या सोमवारी दिसणार आहे. बरोबर. का कुठे जातेस. आता कुठे येणार आहे मी. हे काय घालून का? गेलेलीस? उशीचा कवर. आता उगाच कुणाल? उशीचा कवर नाही वाटत आहे. गप्प बस. सगळं उशीचा कवर सगळं नसतं. उशीचं कवर. मम्मी मग तू आहे ती गोंडपाटा घालत असती. हे नाही बघ मम्मी पाय. मम्मी आहे ना गादीला असला कवर घालायची. असू दे पण तू आहे ती गोंडपाटा हे का गादीला घालता. घालायची असला गादीचं कवर. कवर बोलायचं हे मग बघ. उशीचं कवर का उशीचा बोललास? चुकून बोलो, गादीला हाच सेम कलर कलर पण आहे. असू दे पण म्हणजे चादर घालायच्या तुझ्या आम्ही मम्मी गोंडपाटांचं घालायची. काय. राहायला जायचा का तुम्ही. मम्मी घालायची असला अच्छा. सेम कवर घालायची. तुझ्या गोंडपाटांचं काय. माझा तो गोंडपाटाच हा? आहे. मी गोंडपाटाच घालतो. हा या सगळ्यांच्या कपड्यांना नाव ठेव. मग चल शॉपिंगला. तिचा बर्थडे येतोय. तिला दिलेले मी पैसे तिने मला परत दिले, त्याच्यामुळे आता तिला ते खर्च केलेस. नेक्स्ट वीक. ते इंटेरियर लेबरला दिलेस. लेबरला दिले तुझे पैसे. नेक्स्ट वीक. तुला त्याला पैसे दिले ना dress ते घ्यायला याच्यात दिले त्याला ते लेबरला dress घ्यायला नाही दिले. घराच्या कामासाठी.
पाहिजे होतं त्याला घे, चल जाऊ दे. मूवीला पण मला टाकून गेला. उद्या चाललोय आम्ही, येत असशील तर बघ. कसला हा? कसला उद्या इथं आहे. सर येणार आहे. उद्या त्यांच्या मूवीचा प्रिव्ह्यू मला मूवीला टाकून गेलात. तो बघू शकतेस. रिलीज नाही, पण नाही झालं, तो सरांच्या दाखवतोय. सोबत कोण नको. नाही सरांच्या सोबत नाही. अच्छा नंतर बघू शकतेस. येशील मध्ये आणि हे तुम्ही वाव. सकाळी करणार मग आहात, आलीस तर बघणार तिथं- आहात. मी ऑफिसला नाही, जाणार. 4 वाजता. मग मी ऑफिसला असणार. मग बरं झालं. येऊ चला दे. जास्त टाइमपास करा. चला आणि तुम्हाला काय वाटतं काय? मी एवढे कबाड कष्ट करते, तुम्ही मला थांब रे जरा. कबाड कष्ट. तर मला तुम्ही आता मूवीला नाही घेऊन गेला महिनाभरात. नाही नेऊया ना तुला आता. बर्थडेचं करूया ना तुझ्या. बर्थडे पण तुझा गुरुवारी आलाय, त्याच्यामुळे विचार कर. दत्त बघितलं. अशी काय दत्त बस. एक आलं, मी अशी बोलत होते हा. आणि मी अशी बोलत होते, जोशवाने सांगितलं तेव्हा मागे तुला कोणी बोलवलं. बोललं सांगितलं? जोशवा जोशवा कोण? आहे आमच्या ग्रुप मध्ये. थांब रे. तर मी अशी टर्न झाले ना, तर ती बोलली ते एक जोशवा सिनियर आमचं आहे. प्लगइनचं नाव आहे, कॉइलिन. हा बरे. तर हा ते आले आणि बोलले तू अंकिताची बहीण का? म्हटलं हो. मागून तशीच दिसलीस म्हणून मी आलो विचारायला असं. आणि मग जर वेगळी दिसतो. हा त्या दिवशी मी पण कन्फ्युज झालो नाही का? हा बघितलं ताई. Adidas and Abidas. आणि मग There is a त्यांनी- difference. मग त्यांनी त्यांच्या बायकोला फोन लावून दिला. त्यांची बायको माझ्याशी बोलली, ती कुणकावळ्याची, आणि तिने घरी गणपतीला बोलवलंय. ती बोलली तुम्हाला नाही जमलं तर मी त्यांना गाडी घेऊन पाठवते, पण तुम्ही या प्लीज या. तिकडे मी गेलेले, मी सौरभ सोबत त्याच्या घरी गेले जेवायला. तर वाटेत मुली दिसले. हा हाय हाय. मला आधी वाटलं त्या मागे कोणाला ते हाय बी करत असते. मागे बघितलं तर कोण नव्हतं, ते मलाच करत होते. हे ती कोकण हार्टेड म्हटलं ताईची वेगळीच क्रेज आहे. मी तुला मेसेज पण केलेला ना, वेगळीच नाशिकची लोक म्हणजे. पण हे का हाय नको करू माका म्हणा. मी असा नाही दिसणोय. होय ना कुणा? नाही ग माझी बाबू कोणते दिसते नको माझे बाबू असं बोलू. ए मी ना तूच बोलतेस, लाज वाटते, तूच बोलतेस आणि तूच हे नाही करतेस. नाही माझ्या बाबूचा बर्थडे येतो आता. बाबूचा बर्थडे काहीतरी घेतलं पाहिजे. तिकडे माझे माका friends बोलले, माका थांब माका माझे friends काय बोलले माहितीये? माका वाटलेला भाऊच जातलो, पण तेव्हा बहीण इली ती. हो बाबांना सांगितलेलं आता जो भाऊ येणार ना त्याच्यासाठी आपण सोन्याची राखी करूया. भावापेक्षा कमी आहे का? ना रे बाबू एकदम भारी. माझे फ्रेंड्स काय बोलतात माहितीये, तुझ्या जिजूने तर प्लॅनिंग केली असणार तुझ्या बर्थडेची. केले आम्ही. काय 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 ते? जिजू काय माहितच आहे का काय? नको अंकिता. ऋतुजा आणि मी केले. अरे खरं? अरे ऋतुजा आणि मी केले अंकिता. मग मला पण नाही मोठा माहितीये. जोक होता. चला चला काय ऋतुजा तुझ्या तुला निघायचंय की नाही? करू शकते पण ऋतुजाने तू तुला? नाही करू शकत. जाशील त्या बोलून. चल मला काजू घ्यायला जायचं. आता मला हव्या तशा राख्या आणल्या आहेत. पण मला आठवतं की प्राजक्ता जेव्हा पोटात होती आईच्या, आणि तेव्हा मला असं वाटायचं की मला भाऊ होणार आहे. कारण रक्षाबंधनला असं कोणी यायचं नाही ना, तर मला असं वाटायचं की मला भाऊ होणार आहे. तर मी बाबांना सांगितलेलं की जेव्हा मला भाऊ होईल आपण सोन्याची राखी बनवायची. हा भाऊ झाल्यानंतर तर बाबांनी पण प्रॉमिस केलेलं मला की हा आता तर भाऊच होणार म्हणजे तुम्हाला, आणि मग मी सोन्याची राखी बनवेन असं. आणि नंतर प्राजक्ता झाली, सो ते काही करता नाही आलं. पण आता मला असं खूप इच्छा होती मला यावर्षी की मी सगळ्यांसाठी छान चांदीच्या राख्या घेईन. आणि मला त्या चांगल्या मिळाल्या, मला हव्या तशा, त्याच्यामुळे मी घेते. आणि मी राख्या तेव्हाच बांधते जेव्हा मला वाटतं की मी ते नातं निभवू शकेन, किंवा समोरच्याकडनं तशीवाली हे असेल ना, केअर असेल. तर मला असं वाटतं की यार, कारण आता मला गिफ्टचा अजिबात हे नाही आहे की मला कोणीतरी गिफ्ट द्यावेत, मला अजिबात नको आहे. पण माझ्यासाठी कधी गरज लागली तर कोणीतरी स्टँड घ्यावा, माझ्यासाठी कोणीतरी उभं राहावं, ही माझी एक माफक अपेक्षा असते. आणि जर मला समोरच्यामध्ये ती नाही दिसली, किंवा समोरच्याच आणि वर्षभर तुम्ही कोणी कॉन्टॅक्टच नाही ठेवणार आणि त्याच्यानंतर अचानक तुम्ही म्हणणार की हा ये राखी बांध वगैरे, ते मला नाही होत. मला अशी लोकं आवडतात जी वर्षभर काही ना काहीतरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. माझ्या आयुष्यात काही चांगलं चाललंय, वाईट चाललंय, या गोष्टींचं थोडंसं हे ठेवून असतात की बाबा कशी आहेस, काय आहेस. आणि एक भाऊ जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो ना, तेव्हा त्यांनी आपल्यासाठी कुठेतरी उभं राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. गिफ्ट नाही, मला अजिबात नको आहे. आजही मी एवढ्या राख्या पाठवते, मला अजिबात एकाकडनंही गिफ्टची अपेक्षा अजिबात नाही आहे. कारण आणि मी ऋतुजा प्राजक्ताला राखी बांधते, तर हे सगळं असं आहे. आणि माझी आई कृष्णाला राखी बांधते, जे आमचं श्रीकृष्ण मंदिर आहे ना, त्या कृष्णाला आई राखी बांधते. कारण खूप जेव्हा माझ्या आयुष्यात काही वाईट चालू होतं ना, तेव्हापासून आईने कृष्णाला राखी बांधायला सुरुवात केलेली की बाबा तू तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी नीट कर, आणि तेव्हापासून आई ते कृष्णाला राखी बांधते.
तर ते आईचं एक आहे. सो त्या आणि मी सांगते आता बघूया. आता मी सगळ्यांची ज्यांना ज्यांना राखी पाठवते, डीपी दादांची पण पाठवायची आहे, तर ते सगळं पाठवून देईन. बिग बॉसच्या घरात मी दोघांनाच राखी बांधली होती, एक डीपी दादांना आणि एक मला हात रिकामा दिसत होता पॅडी दादांचा, त्याच्यामुळे मी त्यांना ती राखी बांधली होती. पण डीपी दादांना मी राखी दरवर्षी पाठवतेच आहे तेव्हापासून. पॅडी दादांसोबतचं नातं मी असं जपलंय की मी दरवर्षी दिवाळीला त्यांना फराळ पाठवते, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, सगळं व्यवस्थित आहे. हा, आमचं नातं अर्थात भावा बहिणीसारखं नाही होऊ शकत, पण तेव्हा बिग बॉसच्या घरात सगळेच एकमेकांना राख्या बांधत सुटलेले. किती जण ते निभावत आहेत मला माहिती नाही, पण मी फक्त मला जे वाटलं की जे मी निभवू शकते त्या माणसाच्या हातावरती मी राखी बांधली होती. आणि सूरजकडे मी राखी दिली होती की बाबा ही राखी तू जपून ठेव, जेव्हा तुझं घर होईल तेव्हा तू मला सांग, त्याच्यानंतर मी तुला राखी बांधेन. पण त्यानेही काही ती राखी जपून ठेवली नाही, त्यानेही काही मला काही नंतर बोलवलं नाही, मी काही ते त्यात काही विषय म्हणजे तो पुढे नेला नाही. सो डीपी दादांसोबतचं जे नातं होतं, जे जोडलं गेलं ते कंटिन्यू आहे. आणि मला असं वाटतं की भावना सगळ्यांना असतात, भावनेसाठी शिक्षण लागत नाही. मी आता माझी टकली दुखावती, मी येऊन बरा जेवलंय तर माझी टकली दुखाची बंद झाली आहे. पण आता मी उद्या कडकडीत आराम करेन, कारण आज पण मी थोडंसं बाहेर गेले, काल पण मी थोडंसं ते रील शूट करायला बाहेर गेले, बाहेर म्हणजे इथेच गेले होते, पण मला असं होत नाहीये घरात बसायला. सो ते आता मला जरा उद्या प्रॅक्टिस करायला लागेल त्याची, आणि ते मी करेन. सो बाय गाईज, सी यू टुमॉरो, बाय बाय.